त्या वादळी रात्रीच्या भयंकर अस्वस्थ करणाऱ्या नाटकानंतर प्रभादेवीच्या फ्लॅट नंबर 1402वर 8व्या दिवसाची आणि इराच्या पिरियड्सच्या दुसऱ्या दिवसाची एक अत्यंत जड, शांत आणि गुदमरून टाकणारी सकाळ उजाडली. जुलैच्या पावसाने संपूर्ण मुंबई शहराला आपल्या काळ्या राखाडी कवेमध्ये घेतले होते. 14व्या मजल्यावरील काचेच्या मोठ्या खिडक्यांवर पावसाचे थंड तुषार वेगाने आपटत होते आणि त्या तुषारांचा संथ आवाज संपूर्ण घरामध्ये एका गढूळ उदासीचे थर पसरवत होता. मास्टर बेडरूमच्या पिवळ्या डिम लाईटचा अंधुक प्रकाश पडलेला होता. इरा हळूच बेडवरून उठून बसली. पिरियडचा दुसरा दिवस म्हणजे कोणत्याही स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण काळ असतो. त्यात डिस्मेनोरियाचा तीव्र त्रास, अंगात उरलेली नसलेली ताकद, तीव्र पोटदुखी, कमरदुखी आणि आतोनात रडल्यामुळे डोक्यात चढलेली भयंकर ठसठस. इराने कसाबसा स्वतःला सावरत बेडवरून पाय खाली टेकवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पायातून विजेची कळ गेल्यासारखी झाली आणि तिचे डोके गरकन फिरले. तिने बेडचा कोपरा घट्ट धरून ठेवला. काल रात्री तिने कबीरच्या कोरड्या शब्दांमुळे उशीत तोंड लपून तासनतास अश्रू ढाळले होते, ज्यामुळे तिचे डोळे पूर्णपणे सुजले होते आणि गाल लाल पडले होते. तिने ड्रेसिंग टेबलच्या आरशामध्ये स्वतःचे ते निस्तेज पांढरे पडलेले रूप पाहिले, पण तिच्या डोळ्यातील तो कडक स्वाभिमान, तिचा तो कॉर्पोरेट स्वाभिमान अजूनही अजिबात खचलेला नव्हता. कबीरने काल रात्री बेडरूमच्या दारापाशी उभे राहून जे कडक, निष्ठुर शब्द तिच्या तोंडावर फेकले होते की माती लागलेल्या नात्यामध्ये माणुसकी दाखवणं म्हणजे नातं परत जोडणं नव्हे इरा. आपल्यातली फॅमिली कोर्टातली घटस्फोटाची केस अजूनही तिथेच आहे. ते शब्द तिच्या काळजामध्ये एखाद्या जळत्या निखाऱ्यासारखे धगधगत होते. इराने स्वतःच्या भावनांवर, अश्रूंवर आणि शरीराच्या वेदनेवर आतोनात ताबा मिळवला. तिने कपाटातून गडद निळ्या रंगाचे कडक कॉटन फॉर्मल सूट काढला, राखाडी ट्राउझर परिधान केली आणि तिचे लांब केस मागे अत्यंत घट्ट बांधले. चेहऱ्यावरचा पांढरेपणा लपवण्यासाठी तिने थोडा कॉम्पॅक्ट पावडर लावला आणि ती अत्यंत ताठ मानेने सावकाश पावले टाकत बेडरूम बाहेर आली. दुसऱ्या बाजूला गेस्ट रूममधील कबीर रात्रभर अस्वस्थ पडून होता. त्याच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. रात्री इराचे ते उशीत तोंड दडपून रडणे, तिचे ते तुटणारे हुंदके बेडरूमच्या दाराच्या फटीतून ऐकल्यापासून कबीरचा अंतरात्मा त्याला आतून कुरतडत होता. त्याला स्वतःच्या त्या तिखट कडक शब्दांचा भयंकर पश्चाताप होत होता, पण त्याचा पुरुषी इगो, त्याचा स्वाभिमान आणि 2 वर्षांच्या दुराव्याची ती काळी भिंत त्याला इरासमोर झुकू देत नव्हती. तो अंगात काळा कडक शर्ट आणि डार्क ग्रे ट्राउझर चढून हॉलमध्ये आला. त्याच्या डोळ्यांमध्ये रात्रभर न झोपल्यामुळे लाल शिरा स्पष्ट दिसत होत्या. दोघेही किचनच्या परिसरात समोरासमोर आले. संपूर्ण फ्लॅट नंबर 1402 मध्ये एवढा भयानक, गोठवून टाकणारा अबोला पसरला होता की दोघांचे वेगाने चालणारे श्वासही तिथे स्पष्ट ऐकू येत होते. इराने ओट्याला टेकून स्वतःसाठी गरम पाणी बनवायला सुरुवात केली. तिची कंबर भयंकर ठणकत असल्याने ती डाव्या हाताने ओटा धरून उजवा हात मागे लावून कमरेवर हलका दाब देत होती. तिचे ओठ दुखण्याने पांढरे पडले होते आणि तिच्या नाजूक बोटांची थरथर कबीरच्या तीक्ष्ण नजरेतून अजिबात सुटली नाही. कबीरचा संयम सुटला. 2 पावले वेगाने पुढे आला. दोघांमध्ये अवघे काही इंच अंतर उरले. कबीरच्या शरीराचा तो ओळखीचा उबदार सुवास इराच्या नाकापर्यंत पोहोचला. कबीरने कसलाही संकोच न दाखवता इराची ती पांढरी पडलेली थरथरणारी मूठ आपल्या दणकट हातांनी धरली आणि तिच्या हातातला पाण्याचा तांबा हलक्या हाताने बाजूला केला. इरा, तू आज घरीच थांब. ऑन-साईट व्हिजिटला मी एकटा जातो. कबीरचा आवाज नेहमीपेक्षा खूप मऊ, संत, खोल आणि अथांग काळजीने भरलेला होता. इराने एका क्षणाचाही उशीर न करता तिचा हात त्याच्या हातातून भयंकर झटका देऊन मागे खेचला. तिच्या डोळ्यांमध्ये तो जुना, आक्रमक आणि धगधगता अभिमान चमकला. मला तुझ्या दयेची, तुझ्या माणुसकीची किंवा तुझ्या फालतू सल्ल्यांची अजिबात गरज नाहीये, मिस्टर कबीर सावंत. इराचा आवाज धारदार तलवारीसारखा घुमला. हा मल्टी करोडचा प्रोजेक्ट जितका तुझा आहे तितकाच माझ्या कंपनीचा आहे आणि माझा आहे. ऑन-साईट व्हिजिटला तर मी येणारच आणि माझी कामं मी स्वतः करणार. इरा, मूर्खासारखा हट्ट करू नकोस. कबीरचा आवाज थोडा कडक झाला, पण त्यामध्ये राग नव्हता, तर एक अगतिक, केविलवाणी काळजी होती. पिरियडचा दुसरा दिवस आहे तुझा. तुला सारखं नीट उभं राहता येत नाही. चेहरा पूर्ण पांढरा पडलाय तुझा. तिथं नवी मुंबईत, धुळीत, कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये आणि उन्हाच्या धावपळीमध्ये भयंकर त्रास होईल तुला. माझं ऐक आणि शांतपणे रेस्ट कर. इराच्या काळजामध्ये त्याच्या या वाक्याने एक भयंकर चटका लावला. ह्या माणसाला माझ्या पिरियडचा कोणता दिवस चालू आहे, मला काय त्रास होतो, हे सगळं इतकं बारकाईने माहिती आहे, पण तरीही हा रात्री माझ्या तोंडावर घटस्फोटाची आणि केसची भाषा बोलतो. इराने स्वतःचे ओठ आवळले आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, माझ्या शरीराची आणि माझ्या तब्येतीची काळजी करायला मी पूर्णपणे समर्थ आहे.
तू फक्त तुझ्या फायनान्सच्या कागदपत्रांवर आणि आकड्यांवर लक्ष ठेव. माझ्या कामामध्ये, माझ्या अधिकारात आणि माझ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न अजिबात करू नकोस. इराने अत्यंत कडक उपहासात्मक शब्दात सुनावले. तिचा गॉगल डोळ्यांवर चढवला आणि ती आपल्या पाण्याचा ग्लास घेऊन ताठ पावले टाकत हॉलमध्ये निघून गेली. कबीर तिथेच किचनमध्ये दोन्ही मुठी घट्ट आवळून उभा राहिला. त्याच्या कपाळावरच्या नसा रागाने आणि हतबलतेने फुगल्या होत्या. त्याचा इगो पुन्हा एकदा दुखावला गेला होता. ठीक आहे, सोच त्रास. तुला माझी काळजी तर हस्तक्षेप वाटत असेल तर मीही आता लांबच राहीन. कबीरने स्वतःच्या मनाशी अत्यंत कठोर निर्धार केला. सकाळी 9:30 वाजता कबीरची काळी आलिशान सेडान गाडी नवी मुंबईतील त्या अथांग पसरलेल्या कन्स्ट्रक्शन आणि ऑन-साईट रिटेल मॉलच्या जागेवर पोहोचली. तिथल्या भव्य मल्टीकरोड प्रोजेक्टचे मुख्य काम सुरू होणार होते. संपूर्ण परिसरामध्ये सिमेंटचे ब्लॉक, उघडे लोखंडी बीम, धुळीचे लोट आणि जुलै पावसाचा अचानक गायब झालेला कडक उकाडा. तिथले वातावरण कामासाठी अत्यंत कठीण आणि थकवणारे होते. क्लायंटचे मुख्य अधिकारी मिस्टर मेहता आणि त्यांच्या इंजिनियर्सची संपूर्ण टीम आधीच तिथे सज्ज होती. कबीर आणि इरा गाडीच्या मागच्या सीटवरून उतरले. इराने स्वतःच्या शरीरातील वेदनावर मात करत चेहऱ्यावर एक अत्यंत कडक, प्रोफेशनल, कॉर्पोरेट हास्य आणले. पण तिथल्या तीव्र उकाड्याने आणि धुळीने तिच्या पोटातील तीक्ष्ण कळ आणि कमरेचा ताण पुन्हा एकदा 100 पटीने उफाळून आला. तिला डोळ्यांसमोर बारीक अंधारी आल्यासारखे वाटत होते, पण ती मान ताठ ठेवून पुढे पावले टाकत होती. कबीर तिच्या अगदी शेजारी चालत होता. तो मिस्टर मेहतांशी ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्सबद्दल अत्यंत गांभीर्याने बोलत होता, पण त्याची तीक्ष्ण नजर सतत इराच्या प्रत्येक पावलावर, तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवर रोखलेली होती. इरा जेव्हा जेव्हा नकळत कंबर धरायची किंवा श्वास रोखून उभी राहायची, तेव्हा कबीरच्या काळजामध्ये भयंकर धक करायचे. दुपारचे 12 वाजून गेले होते. उन्हाचा आणि उकाड्याचा पारा वाढला होता. ऑन साईट इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला पाहण्यासाठी संपूर्ण टीम पायऱ्यांवरून वर जात होती. त्या पायऱ्या अजून पूर्ण तयार झालेल्या नव्हत्या. कच्च्या सिमेंटच्या होत्या आणि बाजूला सुरक्षिततेसाठी कोणतीही लोखंडी रेलिंग नव्हती. इराने एका हाताने कच्च्या भिंतीचा आधार घेत आणि ती हळूहळू पायरी चढू लागली. पिरियडच्या भयंकर ब्लिडिंगमुळे आणि विकनेसमुळे तिचे पाय आता थरथर कापायला लागले होते. अचानक तिसऱ्या मजल्याच्या कच्च्या घसरड्या पायरीवर इराचा पाय सटकला. तिच्या शरीराचा समतोल पूर्णपणे ढासळला आणि ती थेट मागे पोकळीत कोसळू लागली. तिच्या तोंडातून भीतीने एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. कबीर! त्या एका सेकंदाच्या 100व्या भागामध्ये कबीरने आपला संपूर्ण इगो, जगाची पर्वा, क्लायंटची उपस्थिती आणि स्वतःचा कॉर्पोरेट थाट पूर्णपणे बाजूला फेकून दिला. तो एका भुकेलेल्या चित्त्याच्या वेगाने मागे फिरला आणि मागे कोसळणाऱ्या इराला थेट स्वतःच्या दणकट बाहूंमध्ये झेलले. इराचा संपूर्ण भार कबीरच्या छातीवर आला. कबीरने स्वतःचा समतोल चावरत तिला आपल्या छातीशी इतके भयंकर घट्ट आवरले की दोघांच्या हृदयाचे धडधडणारे ठोके एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होते. जर कबीरने एका सेकंदाचा जरी उशीर केला असता तर इरा थेट 10 फूट खाली लोखंडी सळ्यांवर आणि सिमेंटच्या ब्लॉकवर आपटली असती. तिथे उपस्थित असलेल्या मिस्टर मेहतांचे, इंजिनियर्सचे आणि कर्मचाऱ्यांचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने विस्फारले. इरा, इरा, ओपन युअर आईज. कबीरचा तो कडक आवाज भीतीने पूर्णपणे थरथरत होता. त्याने स्वतःच्या कपड्यांची धुळीची पर्वा न करता तिला तिथल्या एका लाकडी बाकावर नेऊन बसवले. तो स्वतः तिच्यासमोर गुडघ्यांवर खाली बसला. त्याने तिचे ते बर्फासारखे थंड आणि थरथरणारे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडले. इराचे डोळे मिचमिचत होते. तिच्या कपाळावर आणि ओठांवर थंड घामाचे थेंब साचले होते. पाणी! राहुल, वॉटर बॉटल आणा आत्ता! कबीर संपूर्ण साईटवर डरकाळी फोडल्यासारखा ओरडला. असिस्टंट राहुलने धावून पाण्याची बाटली आणून दिली. कबीर अत्यंत नाजूकपणे स्वतःच्या हाताने पाण्याचे थेंब इराच्या पांढऱ्या पडलेल्या ओठांना लावत होता. इरा, पाणी पी, सावकाश पी. इराने 2 घोट पाणी प्यायले. तिचा अडकलेला श्वास हळूहळू पूर्ववत झाला. तिने डोळे उघडून पाहिले. कबीर तिच्या पायाशी गुडघ्यांवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरची ती जीवघेणी भीती, त्याचे ते थरथरणारे हात आणि त्याच्या डोळ्यातील ती अथांग निखळ काळजी, यात कुठेही इगो, राग किंवा कॉर्पोरेट ॲटिट्यूड नव्हता. तिथे फक्त एक पती होता, जो आपल्या पत्नीला गमावण्याच्या भीतीने पूर्णपणे हादरून गेला होता. क्लायंटचे मुख्य चेअरमन मिस्टर मेहता पुढे आले. मिस्टर सावंत, मिस इरा यांची तब्येत मुळीच ठीक दिसत नाहीये. तुम्ही काम थांबवा आणि त्यांना घरी घेऊन जा. बाकीची साईट व्हिजिट आपण नंतर करू. कबीरने गुडघ्यांवरून उभे राहत मिस्टर मेहतांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून निक्षून सांगितले. येस मिस्टर मेहता, माय वाईफ्स हेल्थ इज माय फर्स्ट प्रायोरिटी. आय एम टेकिंग हर होम राईट नाव. माय वाईफ. कबीरच्या तोंडून निघालेला हा शब्द, त्याचा तो हक्क पाहून इराच्या अंगावर सरकन काटा आला. 2 वर्षांच्या या दुराव्यात कबीरने तिला कोणासमोर असा हक्क दाखवून बायको म्हटले नव्हते. कबीरने इराला एकटीला पाऊल टाकू दिले नाही.
इराने कितीही नको म्हटले, डोळ्याने विरोध केला तरी कबीरने तिला सरळ आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतले आणि पायऱ्यांवरून खाली आणले. इरा कबीरच्या गळ्यामध्ये हात घालून त्याच्या छातीवर डोके ठेवून गप्प बसली. तिच्याकडे विरोध करायची ताकद उरली नव्हती आणि कबीरच्या त्या उबदार सुरक्षित स्पर्शामध्ये तिला एक अथांग शांतता वाटत होती. कबीरने तिला गाडीच्या मागच्या सीटवर अत्यंत हळुवारपणे बसवले आणि तो स्वतःच्या शेजारी बसला. त्याने तिचे डोके आपल्या रुंद खांद्यांवर टेकवून घेतले. कबीर, लोक काय म्हणतील? इराने अत्यंत क्षीण ओलसर आवाजामध्ये विचारले. मला फरक पडत नाही इरा. जगातील कोणते लोक काय म्हणतात त्याने? कबीरने तिच्या कपाळावर रेंगाळलेले केस अत्यंत हळुवारपणे मागे सरकवत म्हटले. त्याचा आवाज कमालीचा शांत, मऊ आणि आदरयुक्त झाला होता. माझ्यासाठी या क्षणी फक्त तू महत्त्वाची आहेस. तुझा हा बालकटपणा आणि तुझा हा अवाढव्य इगो, या दोन्ही गोष्टीमुळे आज तुझा जीव गेला असता. इराने कबीरच्या काळ्या कडक शर्टला आपल्या नाजूक बोटांनी घट्ट पकडले. तू मला का वाचवलंस कबीर? आपल्यात तर घटस्फोट होणार आहे ना? कबीरने तिची हनवटी आपल्या बोटांनी हळूच वर केली. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतले. गाडी सीलिंग करून वेगाने धावत होती. खिडकीबाहेर पावसाचा मंद शिरकाव सुरू होता. इरा, आपल्या फॅमिली कोर्टाच्या कागदांवर घटस्फोटाची केस का चालू असेल? कबीरचा आवाज एकदम गंभीर, खोल आणि भावूक झाला. पण जेव्हा तू पायरीवरून खाली पडत होतीस तेव्हा माझा मेंदू नाही तर माझं काळजातलं प्रेम धावून आलं होतं. मी तुझ्यावर रागवू शकतो, तुझ्याशी वाद घालू शकतो, तुझ्या इगोसमोर माझा इगो उभा करू शकतो, पण तुला वेदनेत, दुःखात किंवा संकटात पाहणं मला शक्य नाही. हे माझं प्रेम आहे. इराच्या डोळ्यांमधून पाण्याचे 2 उष्ण थेंब गळगळले. तिने कबीरच्या छातीमध्ये स्वतःचे तोंड लपवले. कबीरने तिला अजून जवळ ओढले. त्याची बोटे इराच्या पाठीवर शांतपणे फिरत होती. तिला पिरियड्सच्या वेदनेतून हळूहळू आराम देत होती. रात्री 8 वाजले. प्रभादेवीच्या फ्लॅट नंबर 11402 मध्ये कबीरने इराला बेडरूममध्ये आणून बेडवर अत्यंत काळजीपूर्वक झोपवले. त्याने स्वतः तिच्यासाठी गरम पाण्याचा शेक तयार केला आणि ओट्यावर हलके गरम सूप बनवून आणले व तिला पाजले. इरा बेडवर पडून कबीरच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहत होती. कबीर, आपण नक्की काय करतोय? सकाळी उठून भांडतो, दुपारी एकमेकांचे प्राण वाचवतो आणि रात्री एवढी काळजी घेतो. आपण नक्की कुठे चाललोय? कबीर बेडच्या कडेला बसला. त्याने इराचा हात आपल्या हातामध्ये घेतला. कारण आपण दोघांनीही आपल्या इगोच्या भिंती इतक्या उंच बांधल्या आहेत की आपल्याला एकमेकांचे खरे चेहरे दिसणे बंद झाले आहे. पण आज एका गोष्टीचे उत्तर मला मिळाले. आपल्यात मतभेद कितीही असले तरी आपलं प्रेम अजून पूर्णपणे संपलेलं नाही. इराने कबीरच्या हातावर स्वतःचा दुसरा हात ठेवला. तिच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण चमकला. पण मग कबीर, फॅमिली कोर्टातल्या त्या केसचं काय? आपल्यातल्या त्या संशयाचं काय? कबीरच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा एक कडू, संत आणि गंभीर भाव आला. त्याने हळू स्वतःचा हात मागे खेचून घेतला. तो बेडवरून उठून ताठ उभा राहिला. इरा, काळजी घेणं आणि प्रेम असणं वेगळं, पण नात्यातला विश्वास आणि इगो मिटणं वेगळं. कबीरचा आवाज पुन्हा एकदा त्या जुन्या मर्यादांच्या कडक सीमेवर येऊन थांबला. आज मी तुला पाळताना वाचवलं, पण मी तुझा नवरा आहे आणि तुझ्यावर प्रेम करतो. पण उद्या सकाळी जेव्हा आपण पुन्हा वॉररूममध्ये जाऊ तेव्हा आपले विचार आणि अजूनही आपला इगो पुन्हा समोरासमोर येणार आहेत. घटस्फोटाचा निर्णय अजूनही बदललेला नाही. कारण जोपर्यंत तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा संशय आणि माझ्या मनातला तुझा इगो पूर्णपणे मिटत नाही, तोपर्यंत आपण एकत्र राहू शकत नाही. असं बोलून कबीरने बेडरूमचा दरवाजा अर्धा लावून घेतला आणि तो सरळ गेस्टरूमच्या दिशेने निघून गेला. इरा बेडवर एकटीच पडून छताकडे पाहत राहिली. पिरियडचा तो कठीण दुसरा दिवस एका भयंकर अपघाताने, अत्यंत आदरयुक्त स्पर्शाने आणि कबीरच्या प्रेमाच्या कबुलीने भरलेला होता. पण शेवट मात्र पुन्हा एकदा त्याच कडू वास्तवावर येऊन थांबला होता. कबीरने तिचे प्राण वाचवले होते, तिला प्रेमाची जाणीव करून दिली होती, पण दोघांमधील इगोचा, संशयाचा आणि फॅमिली कोर्टातील घटस्फोटाचा किल्ला अजूनही तितकाच अभेद्य आणि भक्कम उभा होता.